केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून या राज्यात, मग तो महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील, शुद्ध छळ सुरू आहे. काय नाव तुमचं? माझं अमोल घाटे नाव आहे साहेब. कुठे राहणार आहे? मूळचा अमरावतीचा. अमरावतीचा. जी सर. ठीक आहे. कोणाकोणाच्या तरुण बॅग तपासले? आता जस्ट नाही, माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा. कोण? हो, माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला. 4 महिन्यात एकाची नाही तपासली. मीच पहिला गिरायक सापडलो. नाही साहेब, असं काही नाही. तुमची बॅग नाही, माझी तपासा तुम्ही. मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही, अद्याप आले नाहीत. नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा. हो साहेब, नक्की. ठीक आहे. नक्की साहेब. हा, तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय. मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा, तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. ठीक आहे, तपासा बॅग माझी. बॅग रिकव्हर आहे. धन्यवाद. माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला. ए, बीच में मत आओ. जरा बाजू. उघडा ना. आता बॅग उघडली तर हे पण उघडायला काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला. आता उद्या नागपूरला दिसणार का तुम्ही? नागपूरला येतात ते साहेब. माझी ड्युटी नाही, तुमची ड्युटी मर्यादित आहे. खालून पण बघा. ते कुठल्या नोकरी देत, कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या. हा, ते पण उघडा 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 उघडा. काय पाहिजे असेल तर घ्या. तुम्हाला पण ताण लागली असेल, पण तुम्ही पण माणसं आहात. फ्युएलची टाकी वगैरे काय? साहेब धन्यवाद. ठीक आहे. मला मोदी आणि अमित शहाचा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी. हो साहेब, नक्की साहेब. हा, तुझं काय रे कॅमेरा दादा? तुझं नाव काय? नाव काय सांग ना. माझं नाव उद्धव ठाकरे. तुझं नाव काय? हा, विजय पटले. कुठे राहता? एमपी. गुजरातचे नाहीत ना? हा, चला. म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत. धन्यवाद. उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये बेरोजगार तरुणांच्या व्यथा सापडलेल्या असतील. उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये कदाचित महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, त्या उद्विग्न जे काही टाहो फोडला जातो महिलांच्या वतीनं, त्या आक्रोश त्या बॅगमध्ये सापडला असेल. काय सापडलं असेल त्या ठाकरेंच्या बॅगमध्ये? शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग महाराष्ट्रातून पळवले, महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार पळवून नेले, गुजरातला दिले, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांची हळहळ त्या ठिकाणी सापडली असेल. एवढंच काय तर मला अजून प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं, उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये कदाचित शेतकरी, कष्टकरी, कामगार. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे. माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारामध्ये हेलिकॉप्टर मधून म्हणजे बॅगा तपासल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांच्या गाड्या किंवा त्यांच्या बॅगा तपासल्या जात नाहीत. पण सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आहे. निवडणूक आयोग असेल, अर्थात आपलं इलेक्शन कमिशन, किंवा संबंधित अधिकारी असतील, मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे. विधानसभा निवडणूक 2024 ज्या दिवसापासून जाहीर झाली, त्या दिवसापासून आश्वासनांची खैरात, भूलतापांना बळी पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करणे, हाच एकमेव सुंदर आणि घाणेरडा धंदा सत्ताधारी मंडळींनी, अर्थात प्रशासनाने एकदम सुरू केलेला आहे. आणि या राज्यातल्या, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून या राज्यात, मग तो महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील, शुद्ध छळ सुरू आहे. आणि त्या छळाचाच परिपाक म्हणजे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाच्या निमित्तानं महाराष्ट्रात जी रणधुमाळी सुरू आहे त्या रणधुमाळीमध्ये विरोधी पक्षालाच फक्त नेत्यांना टार्गेट केलं जातं. मग ते इंडिया आघाडीचे असू द्या, अर्थात महाविकास आघाडी असं गोंडस नाव आहे, इंडिया आघाडी असो किंवा एनडीए असो, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. अर्थात कुणी सत्ताधारी आहे, अर्थात कुणी विरोधक आहे. आणि या सगळ्या गोंधळामध्ये प्रचाराच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आता नेते मंडळी, मग ते उद्धव ठाकरे हेलिकॉप्टर मधून फिरतात, अजून राष्ट्रवादीचे वेगळ्या हेनी फिरत असतील, काँग्रेसचे वेगळ्या माध्यमातून फिरत असतील, संभाजी ब्रिगेडचे वेगळ्या गाड्यातून फिरत असतील. महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाजूला करण्यासाठी स्वबळावर किंवा आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी सुरू आहे. पण विरोधी पक्षाचे नेते, आता उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री प्रोटोकॉल त्यांना सुद्धा लागू होतो. आता कुणीही सांगा, उद्धव ठाकरेंना समजा पैसे त्या ठिकाणी घेऊन फिरायचे असतील वाटायला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना, ते काय त्यांच्यासोबत हेलिकॉप्टर मधून पैसे घेऊन जाणार आहेत का? बरं, असं का त्या इलेक्शन कमिशनच्या त्या ऑफिसरला वाटलं की त्यांच्या बॅगमध्ये पैसेच असतील? बरं, बॅग केवढी? एवढीशी. बरं, त्याच्यात काय चेक असतील का? पैशाचे बंडल असतील का? काय असेल? म्हणजे त्याच्यातून काय मिळेल अधिकाऱ्यांना? का डिमांड ड्राफ्ट असेल, का सोन्याची बिस्किट असतील? उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये त्यांची तपासली, त्यांचा पीए सुद्धा होता आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडिओ काढून हे सगळं चित्र पाहिलं. त्यांनी प्रश्न पण विचारले की तुम्ही प्रधानमंत्री महोदयांची बॅग तपासली का? हेलिकॉप्टर किंवा विमान तपासलं का? तुम्ही होम मिनिस्टर, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांची बॅग तपासली का? मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री 2 महाराष्ट्र राज्य, तपासलं का तुम्ही? मग त्यांना जर तुम्ही तपासत नसाल, शोधत नसाल, खरे 50 खोके कुणाकडे हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही किती जाहिराती दिल्या? फक्त स्मशानभूमीतल्या साहित्यावर जाहिरात नाहीये. नाहीतर या देशातल्या, अर्थात आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलूया, महाराष्ट्रातला कुठलीही यंत्रणा असू द्या, तुमचे टीव्ही असू द्या, पेपर असू द्या, मोबाईल असू द्या, ऍप्लिकेशन असू द्या, मालिका असू द्या, बातम्या असू द्या किंवा चित्रपटगृह असू द्या, FM असू द्या, जिथं जिथं प्रसार करता येईल. मग तुम्ही पेपर जर उघडले तर त्याच्यातून हँडबिल असतील. प्रचंड प्रचंड एक है तो नेक है, ना बटेंगे ना कटेंगे. अरे, आमच्या महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगेचा इतिहास असणारे मावळे, सामान्य जनता विकासाची स्वप्न पाहतंय. पण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी काही लोक, नेते, पक्ष आणि सत्ताधारी प्रयत्न करतायत. जे प्रामाणिकपणे महाराष्ट्राशी भांडतायत, लढतायत, त्यांनाच टार्गेट केलं जातं. मी आत्ताच बातमी वाचली. आज पुण्यामध्ये सन्माननीय प्रधानमंत्री महोदय आहेत आणि त्यांचा प्रोटोकॉल दाखवून जोपर्यंत प्रधानमंत्री महोदयांची सभा पालघरमध्ये सुरू होती, त्यांची पुण्यात 4:30 वाजता आहे आणि सोलापूरमध्ये पण आहे. पण त्या दरम्यानच्या काळात जोपर्यंत प्रधानमंत्री महोदयांचं ते हेलिकॉप्टर लँड होत नाही, त्या वेळेच्या दरम्यान ज्या सभा आहेत त्या ठिकाणी, म्हणजे एक तर पुण्यात असेल किंवा सोलापूर असेल, तोपर्यंत महाराष्ट्रात इतर हेलिकॉप्टर उडू दिली जाणार नाहीत. आता उद्धव ठाकरे गेले तिकडं लातूरला. मी उद्धव ठाकरेंना विचारायला किंवा त्यांचं समर्थन सांगायला नाही आलेलो. मला सांगायची सिस्टीम, निवडणूक आयोग सुद्धा सत्ताधाऱ्यांची बोलीभाषा का वापरते? तिथं उद्धव ठाकरेंना त्यांचं विमान उड्डाण करू दिलं जात नाही, म्हणजे उडू दिलं जात नाही साध्या भाषेमध्ये. आता उद्धव ठाकरे नाही उडले तर ते पुढच्या सभेला जाणार आहेत का? नाही. म्हणजे एका व्यक्तीसाठी इतरांचा खोळंबा. बरं, दुसरी गोष्ट, पुण्यात मध्ये मोदी साहेबांची सभा होणार आहे. सगळे रस्ते बंद करून टाकले.
पुण्यामध्ये तुम्ही सभा होऊन माननीय प्रधानमंत्री महोदय पुण्यातून वापस जात नाहीत त्यांच्या पुढच्या नियोजित सभेच्या तोपर्यंत कुठेही त्या रस्त्यांना जायचं नाही. म्हणजे एक उद्धव ठाकरेंना अडवलं, दुसरं पुणेकरांना पुण्यामध्ये अडवलं, तिसरं बऱ्याच ठिकाणी निवडणूक आयोगाची विनाकारण वेगवेगळ्या नियमावलींची त्या ठिकाणी दहशत दाखवली जाते. एक तर अधिकाऱ्यांना स्पष्ट नियम माहित नाहीत. निवडणुकीचे फॉर्म बाद करते वेळेस काही गोष्टी लक्षात आल्या, फॉर्म भरताना वेगळी माहिती सांगितली आणि त्यांच्यामुळे फॉर्म बाद झाला तर दोष दुसऱ्याला दिला गेला. हा किती शुद्ध खोटेपणा आहे. म्हणजे काही सिस्टीम मध्ये काही लोकांना काही लोक वेगळ्या पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालवतात, लोकांना कळतच नाही. माझा शुद्ध आणि साधा सरळ प्रश्न आहे, विरोधकांकडे सत्ताच नाही, पैसे कुठून आणतील? काय सापडेल विरोधकांकडे? सत्ताधाऱ्यांकडे तरी दाम आला असेल ना, तर ते काम करू शकतील. विरोधकांकडे काय सत्ता नाही ना, काही नाही. तरी पण असं गृहीत धरूया, ठाकरेंची म्हणजे हेलिकॉप्टरची किंवा बॅगची सगळ्यांची तपासणी केली त्या अधिकाऱ्यांनी. उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये काय सापडलं असेल? महाराष्ट्रातल्या लोकांच्या महागाईनं होरपळलेल्या भावना उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये सापडलेल्या असतील. उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये बेरोजगार तरुणांच्या व्यथा सापडलेल्या असतील. उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये कदाचित महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, त्या उद्विग्न जे काही टाहो फोडला जातो महिलांच्या वतीनं, त्या आक्रोश त्या बॅगमध्ये सापडला असेल. काय सापडलं असेल त्या ठाकरेंच्या बॅगमध्ये? शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग महाराष्ट्रातून पळवले, महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार पळवून नेले, गुजरातला दिले, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांची हळहळ त्या ठिकाणी सापडली असेल. एवढंच काय तर मला अजून प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं, उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये कदाचित शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस जो मेटाकुटीला आला या सरकारच्या वेगळ्या वेगळ्या धोरणामुळं आणि भोलतापांना फक्त बळी पाडलं जातंय, त्या उद्विग्नतेनं मांडणाऱ्या भावना सापडल्या असतील. आता त्या जरी सापडल्या असतील, नोकऱ्या नाहीत, एमपीएससी पोरांचे प्रश्न, युपीएससीचे प्रश्न, म्हणजे वाढती गुन्हेगारी, सरकार पुरस्कृत राजाश्रय भ्रष्टाचाराला, इतर सगळ्या गोष्टींना, जातीयवाद, इतर भयानक गोष्टी, मग कधी बटेंगे कधी कटेंगे. अहो, आम्ही पहिलेच सगळे एकत्र आहे, तुम्ही वेगळं काय सांगताय? ह्या सगळ्या भावना त्या बॅगमध्ये सापडल्या असतील आणि त्याच्यावर उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांकडे नसेल, म्हणून सगळे गप्प आहेत. सांगतात काय? प्रोटोकॉल आहे, असेल तर सापडेल, नसेल तर नाही सापडणार. हो, पण कुणाला तपासलं पाहिजे? तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये फिरा, अहो ज्यांच्याकडे पैसे आहेत 100% शोधलं पाहिजे. तुम्हाला आठवतंय का खेड शिवापूरला सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये 3-4 जण होते, त्यातला एक जण कोण होता? माल कुणाकडे सापडला हे लक्षात घ्या. गुवाहाटीला हे 40 आमदार शिंदे साहेबांसोबत गेले होते ना, ज्या मुस्लिम कार्यकर्त्यानं शहाजी बापूंच्या फोन केला होता, बापू कुठे काय करताय? मग त्यांनी जे डायलॉग हाणला होता, काय झाडी काय डोंगर, तो पोरगा होता या पैशाच्या गाडीमध्ये. विचारा बरं राजगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना की त्या गुन्ह्याचं काय झालं, पैसे शासन जमा झाले, त्याचे आरोपी कोण सापडले, गुन्हा काय झाला, अटक किती जणांना झाली. साहेब, काय होत नाही आणि ते जगासमोर येत नाही, हा मुद्दा कुणी लक्षात घेणार आहे की नाही? अजून एक सगळ्यात महत्वाचं, कमीत कमी 200-500 कोटी रुपये कमीत कमी माझ्या मते महाराष्ट्रात सापडले आणि प्रामुख्यानं ते सगळे सत्ताधारी नेत्यांच्या गाड्यांचे स्टिकर असलेले सुद्धा आहेत. काल परवा कात्रजच्या घाटामध्ये सुद्धा मला एका गाडीमध्ये ट्रॅफिक जाम होती आणि अडकलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की फार जाम झालंय कात्रज घाटामध्ये. म्हणलं असेल काय? परत त्यांनी सांगितलं की एका गाडीला बरोबर त्या टनेल मध्ये ट्रॅप केलं पोलिसांनी. कुठं बातमी आली, कुठं चर्चा झाल्या, काही नाही.
पण शोधलं कुणाकडे जातंय आणि सापडतंय माल कुणाकडं, याचा पण विचार होणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. माझा मुद्दा हा आहे. तुम्हाला हळहळ महाराष्ट्राची लोकांची समजून घ्यायची आणि त्याच्यावर मार्ग काढायचा आहे का फक्त तुम्हाला बाप बडाना भैया सबसे बडा रुपया, सत्तेतून पैसा कमवायचा आणि प्रतिष्ठेतून तुम्हाला मोठं व्हायचंय, महाराष्ट्राचं काय झालं तरी, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. सोडाचं राजकारण महाराष्ट्रात होतंय, ते कोण करतंय यांच्या भानगडीत पडूच नका. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यासमोर चित्र आहे, कोण छळतंय महाराष्ट्राला, ते फक्त ओळखून घ्या आणि तुम्हाला जे काही योग्य करायचं असेल ते करा. पण हे सगळं घडतंय महाराष्ट्रात, छळलं जातंय महाराष्ट्रातल्या नेत्याला. आणि सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे शब्द बोललेले आहेत माग वर्ष दीड वर्षापूर्वी बिहारमधून, की प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत, त्याचं हे सगळं गणित सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी कष्टाने पक्ष उभा केले असतील सगळे, सत्ताधाऱ्यांसोबत असणारे सुद्धा आणि विरोधकांसोबतचे प्रादेशिक पक्ष, हे सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष सगळ्यांना संपवणार आहे, याची फक्त नोंद घ्या. मला एवढंच सांगायचंय. निवडणुकीचा धुरळा भयानक पद्धतीनं सुरू आहे. स्वार्थी, मतलबी किंवा भ्रष्टाचारी वारे पैशाच्या वादळामध्ये वाहत आहेत. फक्त लोकांनी जागृत राहणं गरजेचं आहे. धन्यवाद. पण 20 तारखेला तुम्हाला जे योग्य वाटतंय त्याच व्यक्तीला मतदान करा, पण मतदान 100% सगळ्यांनी करा. धन्यवाद. अरे भाई जरा हटाओ ना, बाहर से जाके हटाओ. पुढे हो ना. हात लावायला नसते बाबा, तो चालेल बाहेरून बघा फोटो काढला. कर दो, बंद कर दो. अजून आहे का कोणतं?